गुड मॉर्निंग एव्हरीवन. मित्रांनो, आज आहे आपला दुसरा दिवस. आपण आलेलो महाकाल ज्योतिर्लिंग दर्शनासाठी आणि सर्व रेडी झालेले आहेत आणि आता आम्ही थोड्या वेळात काल भैरव बाबांच्या मंदिरामध्ये जाणार आहे दर्शनासाठी. इथून जवळजवळ 8 किलोमीटर आहे. आम्ही जिथून स्टे करतो तिथे. म्हणजे भाई मालक रात्री बसून बोलते का लाईट असो ए सी नव्हते काय नव्हतं. हे बघा कसं बेकार कारभार आहे. इथे आपली चार्जिंग वगैरे झालेली आहे आणि बघू आता इथून गेल्यानंतर पहिले दर्शन घेऊ, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे करूया आणि मे बी दुपारनंतर आम्ही जाणार महाकालेश्वर मंदिरामध्ये. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो. आपला घोडा रेडीच आहे आपल्यासाठी जाण्यासाठी. आता अर्चाबाईने काल रेकॉर्ड केला, जवळजवळ 650 किलोमीटर्स कवर केले बाईने. अंधार बघा जवळजवळ किती झाले, 5:20 झालेच आणि आता आम्ही निघतोय थोड्याच वेळात. बघा कोणच उठलेला नाही अजून, अंधार आहे आणि एकदम गार अशी हवा सुटले ना. आतमध्ये ना गिझरचा एवढा गरम पाणी आहे, बाबा बाबा चामडी सोडली जाईल. येस सर, मिळते. तू काय करायला 10,000 रुपये ठेवलेत? काय बोलावं सांगा. या फोनमध्ये पण सांगतोय की 10,000 ठेवलेत. हे आमचा नल्ला मॅपर आहे, मॅप सांगणारा माणूस. झाला विवेक मस्तपैकी मध्ये बसलेला. आता वास बघा कसा सुंदर येतोय. आपण थोडीशी माहिती सांगतो आता या व्हिडिओमध्ये आणि भेटूया आपण डायरेक्ट काल भैरव मंदिराकडे. मित्रांनो, आता मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहे आपण. मित्रांनो, कालभैरव हा मंदिर भगवान शंकराचं अत्यंत उग्र रूप असलेलं कालभैरव मंदिर आहे. मित्रांनो, कालभैरव मंदिर हे उज्जैनगरीचे कोतल म्हणजे रक्षक म्हणून मानले जातात. शिप्रा नदीच्या काठी बसलेले हे मंदिर जगभरात एका अद्भुत परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. मित्रांनो, इथे देवाला थेट मद्यपान केलं जातं. मंदिर अजून खुललेलं नाही कारण 6चं टायमिंग आहे आणि हे बघा सर्व पोरं रेडीच आहेत. ये रवी याला घे ना राहायला पाहिजे ना. मित्रांनो, या मंदिराचा मराठा साम्राज्याशी आणि महाराष्ट्राची अतिशय जुना आणि ऐतिहासिक संबंध आहे. मित्रांनो, मंदिराच्या परिसरामध्ये आपण आलेलो आहे. अनेक असे स्टॉल इथे आहेत आणि हे बघा मित्रांनो, श्रद्धेपट्टी लोकांनी कसे धागे वगैरे बांधलेले तिथे बॅरिकेडला. आता पोलिसांचे बॅरिकेड कसे काय तुमचं हे करणार रक्षा? देवाचं दर्शन महत्वाचं आहे, पण करा काही नाही तर नका करू. सगळे रेडी, सर्व ठिकाणी तसंच आहे. तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये जा, सेम वाईब आहे ना. पूर्ण याच्यामध्ये मित्रांनो, इथं दारू पण एवढी महाग आहे. 8 PM ची क्वार्टर 400 रुपये बोलतोय. जे जवळजवळ 1 एप्रिलपासून इकडे दारू बंद केले 20 किलोमीटरमध्ये. हे लोक कसे ब्लॅकने विकतायत आणि बघू आता. आम्ही तर घेतलं नाही आहे. मे बी लाईफमध्ये नेक्स्ट टाइम जर आपल्याला चान्स भेटला तर. इकडून असेल ना रस्ता, नंतर घेऊ आपण. चलो चलो चलो, काय माहिती कोणता रस्ता आहे. तर मित्रांनो, शिप्रा नदी तुम्ही पाहू शकता, क्लीन अँड नीट. मे बी मंदिराच्या परिसरामध्ये तेवढी घाण करून ठेवली आहे, बाकी नदी बघा किती साफ आहे.
हे बघा मित्रांनो काय परिसर आहे. हे बघा श्रद्धाळू लोकांनी किती धागे बांधलेले तिथे. याचं हे तर समजलं नाही, गुगलवर पण दाखवलं नाही की इथे धागे का बांधले जातात, कारण इथं पोलिसांचे बॅरिकेड आहेत. हा बघा मंदिराचा परिसर. आतमधून एंट्री आहे का नाही माहीत नाही. अरे अजून चालू नाही झालं, अजून फोटो काढा झाला इथं पॅसेजमध्ये. अजून चालू नाही झालं कारण 6 वाजता खुलणार आहे ना, अजून टाईम आहे. सर्व लोक वेटिंगला आहेत आणि त्याच्यामध्ये मंदिराचा एरिया. ठीक आहे, मराठी परत मित्रांनो जवळजवळ 3-4 मिनटं चालल्यानंतर बघा हे बॅरिकेड क्रॉस करून येत होतं. आम्हाला माहीतच नव्हतं ना, ते एवढ्याला आम्ही आतमध्ये आलो असतो. हे बघा सर्व क्रॉस करून 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 अरे बाबा लय घाणे, पूर्ण चिखल चिखल झालं आहे. वास पण येते, साफसफाई अजिबात नाही. महादेव एकच ड्रायव्हर कोण हो स्टार्टिंग पासून एंड पर्यंत. मित्रांनो आता मंदिराचे दार एवढ्याच खोललेले आहेत आणि आपण बघूया आता लाईनीमध्ये आलोय. झालेलं आहे मंदिरात. फट्टसे गर्दी झाली बघा. माझा माझा दर्शन घ्या रे. मंदिर आहे सुपर पावसाचं दर्शन झालेलं आहे. मित्रांनो मंदिराचा परिसर पाहू शकता तुम्ही. इथं मग काहीतरी होतं वाटतं, उद्यान होतं वाटतं. त्याच्यानंतर हा परिसर पाहू शकता तुम्ही. फोटो अलाउड नाही पण एवढी गर्दी नाही त्याच्यामुळं कोणी फोटो वगैरे काढतायत. इकडे काय आहे माहिती, इकडे पण काहीच नाही आहे. मित्रांनो मंदिराच्या परिसरात छोटी मोठी मंदिर आहेत आणि त्याच्यानंतर इकडे पूजापाठ केला जातो. आणि मी बघा किती लाईन लागली आता. जवळपास आम्ही सर्वांनी दर्शन पण घेतलेलं आहे आणि इथे सुद्धा मंदिर आहे. रवी शेठ आमचा रवी दत्ता त्यांनी पटवाला लावला होता. आणि इकडं हे पण आहे आणि मित्रांनो मंदिराचा परिसर पाहू शकता तुम्ही किती भक्तिमय झालं आहे. आणि वेगळ्या जगाच्या कोणत्या म्हणजे कोणतं ठिकाण असेल जिथून म्हणजे भाविक इकडे येत असेल कालभैरव मंदिरामध्ये. मित्रांनो उज्जैन शहराचं म्हणजे तुम्ही 12 ज्योतिर्लिंगपैकी उज्जैन येथे तुम्ही महाकालेश्वरचं दर्शन घ्यायला येतं, पण जोपर्यंत तुम्ही कालभैरवचं म्हणजे दर्शन घेते ना मंदिरामध्ये तोपर्यंत हा दर्शन अपूर्ण ठरला जातो. त्यांचं काय चाललंय काय माहिती, फोटो काढणे गाडी. हो भाई बरोबर दिसतं. यो भाई जो 3 मोबाईलमध्ये सेम अँगलने तेच सेम फोटो काढतोय. याला बॅन करा. तिथे बरोबर लिहिलं सेल्फी आणि फोटो काढू नका. याच्या मुलंच भाई एकच सारखे फोटो 4-4 मोबाईलमधून काढतोय. हां
बजरंगबलीची मूर्ती पण तुटलेली आहे. तर जीर्णोद्धार कसं करतात काय समजत नाही, कारण तुम्ही एखादी गोष्ट जर म्हणजे सांभाळता एवढे वर्षानुवर्ष किती काही शक्ती गेली. आता आम्ही चाललोय का नवीन मंदिरामध्ये. वो आहे मित्रांनो, आपला कालभैरव मंदिरापासून जवळ 1-2 किलोमीटरवर आहे बघा. आम्हाला त्यांनी म्हणजे शॉपवाल्यांनी सांगितलं की इथे 2-3 टेम्पल्स आहे, ते तुम्ही करू शकता. तर एवढं लांब आल्यानंतर आपण पण काय विचार केला आलो तर थोडासा टाईम स्पेंड करूया. ही शक्तिपीठ आहे मित्रांनो, गडकालिका मंदिर उज्जैन. आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही, बघूया जर कॅमेरा काढायला भेटला तर ठीक, तर आपलं आहे लपून छपून. खूप सारी गर्दी मित्रांनो, मेल फिमेलसाठी गर्दी. दर्शनासाठी 2 लाईन आहेत मित्रांनो, मेल फिमेल. लेडीजमध्ये बसलेला आपल्याला माहिती नाही ना, माहिती असेल तर जाऊ शकतो आपण. बेल तर नाही, त्याच्यानंतर आतमध्ये फोटो काढायला अलाउड नाही, पण मित्रांनो हे बघा, चांगल्या प्रकारे मंदिरांची म्हणजे रंगरांगोटी केली. मेरा साथ देवा, नंतर एवढं काय लिहायची गरज होती बघा, मला कामं लिहून ठेवले असं वाटतंय. मित्रांनो कॉईन लावतो तिकडे, कुठून कुठून एरियातून लोक आलेले आहेत दर्शनासाठी. आपल्याकडचे महाराष्ट्रामध्ये लोक आहेत, मराठी बोलतात. टूर्स अँड ट्रॅव्हल्सकडून आलेले आहेत सर्व लोक. जवळ 8:15 झालेले आहेत आणि इथे जे आम्ही लोकल लोकांना विचारतो ते बोलतात की गडकालिका गुफा आहे, पण ॲक्च्युली ते भरताहरी म्हणून गुफा आहे आणि प्रशासनच्या अंडरमध्येच आहे. पण आता इथे आम्ही सोडून दुसरं कोण दिसत नाही आम्हाला दर्शनाला आलं आहे. मे बी लोक येत असतील नसतील, पण ते 8:15पर्यंत तरी पण कोण नाही आहे या एरियामध्ये बघा. पूर्ण अंधारच अंधार, इव्हन शॉप्स पण चालू नाही आहेत. आता इथून गेल्यानंतर आहे ना, आम्ही लोक ब्रेकफास्ट करणार आणि थोडा रेस्ट करणार आणि त्याच्यानंतर मग आपण मेन दर्शनाला 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकालचं दर्शन घ्यायला. यो ढेपल्या बघा मध्ये मध्ये येत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. गौशाला बघा मित्रांनो. दमल्यासारखं वाटते आता. आणि गौरव भाईला सकाळपासून भूक लागलेली आहे. अरे बोल घोडा आहे घोडा.
वांगा जे आहे थांबला तिकडं. गुफा प्रवेश. बजरंग बली की जय. काल भैरव दर्शन. इकडे पण मंदिर आहे. ओम शिव गोरक्षनाथाय नमः. पटापट आपण शूट करण्याचा प्रयत्न करतोय. बघूया अजून पुढे काय काय. जया राहिला वाटतंय. जया राहिला. ते गुफेमध्ये शूट करायला अलाउड नाही, आम्ही शूट करतोय आपल्या रिस्कवर. आतमध्ये सॉरी गरम होते. मित्रांनो आता आम्ही आतमध्ये जातोय गुफेमध्ये. बघूया कशी गुफा आहे. किती आतमध्ये. आतमध्ये बापरे एवढं गरम होतंय. चाल यात्रा. मित्रांनो देव भेटता राहिला आता थोडक्यात. नाही तर आम्ही डायरेक्ट खरंच देवा एवढं सफोकेशन झालं ना आतमध्ये. ऑक्सिजन लेवल एकदम कमी झालेलं. हे बघा मंदिरामध्ये काय काय तुम्ही बाहेरून पण वाचू शकता. पाऊस पडला फोटो तर ऑक्सिजन व्हिडिओ काढत असलेला एवढं गरम होतंय. ऐका पडचं राहिलं. आता इथे घुसायची आपली हिम्मत नाही. बाहेर जाणे का रस्ता इथून ये. चला इथून याच्यातून घुसणार. तुला काय लॉकची गरज. चल ना आता पुढची झालं. कपडा घाण करायला व्हिडिओ घेतले मी. टॉप नॉच. आता पाडता राहिलं बेशुद्ध होऊन. एवढा गरम होतोय. हे डायरेक्ट दम म्हटल्यावर कवित होता. ऑक्सिजन लेवल कमी आहे. इथं मग गुफा आहे का. तुमचं कामच काढतो मी. बाबा माणिक बसलाय का निफनात. नवनाथ मंदिर मार्ग. बाहेर क्लायमेट आहे ना एक नंबर आहे. म्हणजे अक्षरशः तुम्ही एक क्षणातच झोपून जाल एवढंच. म्हणजे क्लायमेट थंड वाटते. आतमध्ये गुफेमध्ये गेले ना मे बी ते गुफा आहे त्याच्यामुळे पण तसं आहे. हे का मित्रांनो हे बघा मंत्र वगैरे लिहिलेले आहेत. मित्रांनो जवळजवळ 20-25 मिनटं आलं तर मला अशी झोप आलेली म्हणून मी गाडीमध्ये झोपलेलो. तर हे बोलतात की ते रामघाट म्हणून आहे फिरून येतात. तेवढं बघतोय की अजून आले नाही म्हणून मी कॉल केला. तर हे बोलतात की एकदम छान प्लेस आहे या. तर बघतोय इकडे आहे म्हणजे एकदम नदीच्या पात्रावर होती पायऱ्या वगैरे बसायला. इकडे काय आपण खाली जाऊया. खाली गेल्यानंतर बघू.
आस्ती घाट टाईप आहे इकडे पण. आणि इकडे पूजा वगैरे केली जाते तिथे रहदारी आहे. आणि आपली पोरं त्या साईडला एकदम पुढे. रामघाट. अरे यार चेंजिंग वगैरे करतो. भारी प्लेस आहे इथे कंटिन्युअसली करते आणि मोस्टली इथं मला 99% जास्त लेडीजच दिसतात. आणि इकडं पांडू गँग सफरिंग बोटिंगला आलेले आहेत. हां तरी बोललो की बोटिंगला ना तो बोटमध्ये राहील घेऊनच जाणार होतो इकडे. तो 100 रुपये आहेत नंतर विसरलं बरं. इकडे का चालू का ना ब्लॉग. मित्रांनो आता आपण बोटिंगला जातोय. राम 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 आईचा हे भारी पावता येत नाही रे पण या दोघांना. मी विसरलो. हा आणला मी चष्मा. कसा बरोबर दिसतो तुला. आपलं काम 25 आहे. जाऊ का 5 देऊ ना यार इकट्ठे क्या लागेल. सॉरी दोस्त. इम्बॅलन्सिंग माय सेल्फ. हे चालू का हे जॅकेट दे भाई. अरे काम 25 काम 25 डूब गए तो काम 25 खाली पकड़ बोट हे आता दिलं ना मुली इकट्ठे देतो यार. पायलट आमचा जोरदार गाडी चालवतोय 1 नंबर काम 25. येस याला पोहायला जमत का. काम 25 याला प्री वेडिंग शूट चालू आहे भाई वन साईड. अरे नीचे बैठ जाओ. बंद करवा दो थोडा. काका मावशी काय ऐकत नाही. तुम्ही आमच्याकडे आम्ही तुमच्याकडे रे. फोटो निकाल बे चाचा. फॉरेस्ट रेंजर वाटते वेळी. जुरासिक मार्गाने चालले वाटते. अंगोला चालू आहे ताई. अरे यार काय करतात. अरे भाई डायरेक्ट आंघोळे करतात हे बघा. वन साईड हवा आहे. फिल्टर लावू का तुम्हाला. पडल्या आता दत्ता का अशोक सर वन साइड. आता आपली बोटिंग संपलेली आहे अशा प्रकारे. हे बघा 100 रुपये काम 25 केलं. आता आपली अक्कलपट्टी 40 रुपये संपलं. चला का घरी आता. पाणी बिनी म्हणाला आणायचे का बाटली भरून बघा लवकर. आले 1 नंबर आहे. हे आंघोळ करायचे घेते.
का बरं आंघोळ करायची का आली 15 आली 15 आली गाडी आली बंद पावत आहे नारळ काढते वाटतं हे बघ काम 25 हे आपल्याला मग अशी घे एक बोट चला आपण मग चालूया चला हे 100 रुपये भाडं देऊ लागले असं तुला आपण पण जाऊया साफसफाई करायला लावली चांगलं आहे पण साफसफाई करायला लावली म्हणजे एक जे आपण विसर्जन करतो ना नारळ वगैरे ते सर्व काढतात कचरा त्याच्यातलं फुलं वगैरे हार शिकवण असेल ते सर्व काढतात मराठी माणसं भेटली आम्हाला जिथं जातो तिथं मराठी माणूस पाहिजे कोण बोलतो मराठी नाही आधी ते बादलापूरची पोरं भेटली ना आता लेडीज पण आपल्याकडचे तर मित्रांनो इथे एवढा भक्तिमय वातावरण आहे आणि हे बघा काय करते चड्ड्या घ्यायला अंडरविअर घेतोय बाई 2 दिवस झाला अंडरविअरच्या शोधामध्ये त्याला सिकेची चड्डी हवी सिकी अंडरविअर ब्रँड इज ब्रँड अंडरवेअर घ्यायला गेलो सांग ना थँक्यू कसले हातीवाला पंडा पंडा पंडाला असल पंडा लिहिले पंड्या पंडा इकडे मग तोडफोड चाललंय काम 25 हत्तीवाला शिव कैलाश के वासी याला काय उतारलं का मध्ये फिरायचा मना है अपने वाहन घाट से पार करें। पुलिस आपकी सुरक्षा के लिए है, पुलिस का सहयोग करें। श्रद्धालु कृपया ध्यान दें, नदी में पानी गहरा है, घाट पर बंधी रस्सी से आगे ना जाए। तर जवळजवळ 11:15 झालेले आहेत कारण आम्ही 5:20 वाजता निघालेलो बाहेर फिरून झालं बऱ्यापैकी ब्रेकफास्ट पण झालं आहे आणि आम्ही थोडा वेळ आता इथे रेस्ट करणार आणि त्याच्यानंतर मग उज्जैन महाकालेश्वर मंदिरामध्ये जाणार बघूया वी आर बॅक